हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे DHS फार्मासिस्टची एक खूप चांगली वॅकन्सी येत आहे. तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आर डी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच पण स्टार्ट केली जात आहे. या बॅच मध्ये तुम्हाला इनरोल करायचं असेल तर हा जो आपला डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स जो प्रायव्हेट सेक्टर असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जॉब करायचा असेल तर फार्मा कोव्हिजिलन्सचं सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो. या कोर्सची माहिती पाहिजे असेल, इनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन कुठून आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता. इंडियन एअरफोर्स, भारतीय वायुसेना. तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एअरफोर्स मध्ये पण फार्मासिस्टची रिक्वायरमेंट असते. आणि मित्रांनो, ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते. खूप साऱ्या स्टुडंटचं स्वप्न असतं की मला इंडियन आर्मी मध्ये फार्मासिस्ट व्हायचंय, इंडियन नेव्ही मध्ये व्हायचंय, इंडियन एअरफोर्स मध्ये व्हायचंय. तर अशा अपॉर्च्युनिटी ज्या असतात त्या खूप तुमच्या कमी येतात. याच्यामध्ये एज क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट असतो. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर या वॅकन्सीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर या वॅकन्सीसाठी नक्की ट्राय करा. आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सी सांगितल्या जातात त्या सगळ्या ऑफिशियल जे साईट असतात ते दाखवूनच सांगितले जातात. तर असं ही इंडियन एअरफोर्सची साईट आहे. या साईटवरती आल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये यायचंय. तर इथे आल्याच्या नंतर जो फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला दिसत असेल, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर एअरमॅन इन्क्लुडिंग फार्मासिस्ट इनटेक. तर मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन आहे यामध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीची डिटेल असणार आहे. आता हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार की इलिजिबल कोण आहे, एज क्रायटेरिया काय आहे, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे, एंड आणि स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असेल. तर मित्रांनो, हे ऑफिशियल साईट वरून आपण हे नोटिफिकेशन डाउनलोड केलेलं आहे, बघू शकता. भारतीय वायुसेना, इंडियन एअरफोर्स. तर याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं तर इथे जे पोस्ट असणार आहे ती म्हणजे मेडिकल असिस्टंट अँड मेडिकल असिस्टंट फार्मासिस्ट. तर मित्रांनो, ही मेडिकल असिस्टंट फार्मासिस्ट जी असणार आहे तर ती आपली फार्मासिस्ट साठीची वॅकन्सी असणार आहे. तर याच्यामध्ये जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ना, तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा बी फार्म झाला असेल. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटचा डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल असे सर्व स्टुडंट मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहेत. फक्त मित्रांनो, इथे जो एज क्रायटेरिया आहे ते माहिती पडणं खूप गरजेचं आहे. ज्या स्टुडंटचं जे बॉर्न आहे 1 जानेवारी 2003, इथे या 5.2 च्या लाईन मध्ये इथे दिलेलं आहे. ज्या स्टुडंटचं बॉर्न जे असणार आहे मित्रांनो, जे स्टुडंट मॅरिड आहेत, म्हणजे ज्या स्टुडंटचं लग्न झालेलं आहे अशा स्टुडंटचं जे बॉर्न असणार आहे 1 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी मित्रांनो 2006 पर्यंत बॉर्न असेल तर असे स्टुडंट मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. आणि जे स्टुडंट मित्रांनो अनमॅरिड आहेत, म्हणजे ज्या स्टुडंटचं लग्न झालेलं नाहीये असे स्टुडंट 2003 ते 2008 याच्यामध्ये बॉर्न असतील तर असे सर्व स्टुडंट मित्रांनो अप्लिकेशन करू शकतात. तुमचं डिग्री किंवा जे काही डिप्लोमा झालेला आहे ते कंप्लीट पाहिजे. आणि सोबतच फार्मासिस्ट वॅकन्सीच्या कुठे बी रिक्वायर्ड असणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे आपलं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो, हे एज क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट आहे. जे स्टुडंट अनमॅरिड आहेत त्यांचं एज जे डेट ऑफ बर्थ असणार आहे या इयर मधली असेल तर तुम्ही अप्लिकेशन करू शकता. आणि जे स्टुडंट मॅरिड आहेत 2003 ते 2006 यामध्ये असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत. सोबतच तुम्ही ज्यावेळेस 12th कंप्लीट केलाय त्यावेळेस जे तुमचे सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये जर सब्जेक्ट आपण बघितले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांचं जे ऍग्रीगेट आहे मित्रांनो ते 50% झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर डिग्री डिप्लोमा तुमचं जे काही झालंय त्याचं पण 50% असेल तुम्ही इलिजिबल.
आणि त्याचबरोबर मित्रांनो ही इंडियन एअर फोर्सची वॅकन्सी आहे. तर त्यासाठी मित्रांनो जे काही तुमचं फिजिकल असणार आहे, हाईट किती असली पाहिजे, चेस्ट किती असली पाहिजे आणि त्यानंतर विजन, तर या सगळ्या गोष्टी पण इथे इम्पॉर्टंट असतात. त्यासाठी हा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो, हा नोटिफिकेशन आपण आपल्या टेलिग्राम चॅनल वरती प्रोव्हाइड करणार आहेत. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, पीडीएफ ही डाउनलोड करा आणि तुम्ही डिटेल मध्ये एकदा रीड करा अप्लाय करण्याच्या आधी, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. आणि मित्रांनो इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कुणाला वाटत असेल सर मी या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहे, माझं एज पण बसतंय, माझं एज्युकेशन पण बसतंय, सर मग ऍप्लिकेशन स्टार्ट कधी झालेत? तर मित्रांनो हे ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेत. 12 जानेवारी 2026 ला ऍप्लिकेशन स्टार्ट झालेत. आणि मित्रांनो लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी असणार आहे, ज्या डेट पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन याच्यामध्ये करू शकता, ती म्हणजे 1 फेब्रुवारी 2026. तर मित्रांनो या डेटच्या आधी तुम्हाला काय करायचं, या वॅकन्सीसाठी जर अप्लाय करायचं असेल तर अप्लाय तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे तुमची सॅलरी, टायफंड, ट्रेनिंग फेज मध्ये किती असेल, नंतर किती असेल, हे सगळी इन्फॉर्मेशन दिलीत. आणि याच्यामध्ये ही परमनंट वाली वॅकन्सी आहेत, त्याच्यामुळे सगळ्या ज्या आर्मीच्या फॅसिलिटीज असतात, एअरफोर्सच्या फॅसिलिटीज असतात, त्या तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर इथे मित्रांनो सिक्वेन्स ऑफ एक्झामिनेशन दिलाय, याच्यामध्ये वेगवेगळे फेजेस असतात. म्हणजे तुमची एक एक्झाम होईल, फिजिकल एक्झाम पण इथे होऊ शकते. तर ह्या सगळ्या फेजेसच्या रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन दिले, तिथे तुम्ही व्यवस्थितपणे रीड करा. त्याच्यानंतर इथे मित्रांनो तुम्ही ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकता, इथे इथे दिलेलं आहे फिलिंग ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे तिथे लॉग इन करायचे, त्याच्यानंतर तुमचं स्कॅनर फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, त्याच्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन. तर अशा सगळ्या गोष्टी रिलेटेड गाईडलाईन्स मित्रांनो इथे प्रोव्हाइड केल्यात. तर मित्रांनो हा पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटेल. त्यानंतर एक्झाम फीस जर इथे बघितली तर इथे मित्रांनो 550 रुपये एक्झाम फीस प्लस तुम्हाला जीएसटी लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा नोटिफिकेशन एकदा रीड करा. आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या काही इंडियन एअरफोर्स मध्ये वॅकन्सी येतात किंवा इंडियन आर्मी मध्ये येतात, त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी कधीच नोटिफिकेशन मध्ये दिली नसते. तर त्याच्यासाठी वॅकन्सी जास्त असतील, खूप कमी स्टुडंट हे सेंट्रल वॅकन्सी साठी अप्लाय करतात. तर त्याच्यासाठी एज क्रायटेरियामध्ये बसणारे खूप कमी स्टुडंट असतात. तर त्यासाठी तुमचं क्रायटेरियामध्ये, इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट होत असताल तर या वॅकन्सीसाठी नक्की अप्लाय करा. आणि मित्रांनो आपली जी DHSC स्पेशल बॅच आहे याच्यामध्ये जॉईन करायचं असेल, फार्माकोविजिलन्सी बॅच जॉईन करायची असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.